काल भारत पाकिस्तान मॅच नंतर एक घटना मालवणमध्ये घडली। एक मुसलमान भंगार व्यावसायिक हा भारत विरोधी घोषणा देताना नागरिकांनी पकडलं, त्याला चोपलं आणि मग पोलिसांच्या हातात दिलं। मी आपल्याला ही घटना का सांगतो त्याबद्दल त्या जिथे जिथे आपण आहोत, काही लोकप्रतिनिधी आहेत, जागरूक नागरिक आहेत, त्यांनी या गोष्टीची माहिती ठेवावी म्हणून आपल्याला हे मी सांगतोय की ही अशा व्यक्ती ह्या आपल्या आजूबाजूला असतात पण आपल्याला कळत नाही त्यांचा खरा रंग काय, तो त्यांचा हेतू काय, आपल्याला अशा काही घटना होईपर्यंत कळत नसतात। म्हणून आपल्याला काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे की आपण जागरूक राहावं आणि अशी लोक जर आपल्या आजूबाजूला असतील तर त्याबद्दल प्रशासनाला कळवावं, जेणेकरून काही जर मोठं काही होणार असेल, यांच्या डोक्यात काही मोठी घटना घडवायची असेल तर ते आपल्याला थांबवता येईल। एक म्हणजे हा सांगतोय की हा यूपीचा आहे पण यूपीचा ॲड्रेस देत नाही, तर आपल्याला माहित नाही की तो यूपीचाच आहे। तो आलाय 10 वर्षापूर्वी, मग तू बाबा मालवणातच कसा आला, कुठून आलास, कोणी तुला आणलं, कुठल्या स्टेशनला तू उतरलास, तू भारतातला तरी आहेस की नाही हे आपल्याला अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही। पोलीस त्याच्यावर सखोल चौकशी करतायत। ही एक नेक्सस आहे। काही भंगार व्यावसायिक झाले, काही ट्रान्सपोर्टमध्ये ड्रायव्हर झाले किंवा मेकॅनिक झाले, काही भाजी विक्रेते झाले आणि ह्यांनी आपापली लाईन ही अशी फिक्स करून ठेवली आहे, म्हणजे या सगळ्या व्यवसायामध्ये त्यांना पैसेही मिळतील आणि ते स्थानिक वाटतील, स्थानिकांबरोबर त्यांची उठबस असेल, असे हे सगळे 10 वर्षांपासून 20 वर्षांपासून आपल्या देशात राहत आहेत, आपल्या राज्यात गावात राहत आहेत। त्यांच्याकडे ज्या गाड्या आहेत एकही गाडी रजिस्टर्ड नाही, एक 2 व्हीलर आहे रजिस्टर्ड नाही, एक जो पिकअप ट्रक आहे तोही रजिस्टर्ड नाही, कुठल्या तरी नंबर प्लेटवर गाड्या चालवतात आणि हा त्यांचा व्यवहार आहे। त्याच्यानंतर सर्वात भयानक गोष्ट म्हणजे काय, हे आधार कार्ड जे बनवलं ते कोणाच्या तरी मदतीने फेक आधार कार्ड बनवलं। आता फेक आधार कार्ड बनवण्यासाठी जो ॲड्रेस दिला तो सगळा चुकीचा आहे। कोणी तुला हे आधार कार्ड बनवण्यासाठी मदत केली ते पण अजूनपर्यंत तो सांगत नाहीये किंवा आता चौकशीमध्ये बाहेर पडेलच। मी काय पोलिसांच्या चौकशीचा भाग नाही, पण मला जे काही गोष्टी कानावर आल्या तेच मी तुमच्यासमोर ठेवू शकतो, कारण काय अतिशय भयानक आहेत। आपल्याला या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे, नागरिक म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत। आपल्या आजूबाजूला राहणारी लोक 10 वर्ष, कोणाला संशय आला असता हा माणूस आपल्या बाजूला 10 वर्ष राहतोय आणि अचानकपणे ह्याला पाकिस्तानचा पोळका आला आणि पाकिस्तान प्रेमापोटी त्यांनी त्या घोषणा दिल्या, हे जेवढं दिसतं सोपं तेवढं सोपं नाही। म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला कोण आहेत, ते ज्या घरात राहत होते एका हिंदूनीच ॲग्रीमेंट करून त्याला भाडे तत्वावर त्याला ती जागा राहण्यासाठी दिली होती। हे 3 भाऊ, हे मुसलमान जे आहेत हे 3 भाऊ आहेत। कुठून आले, काय आले, 10 वर्ष 12 वर्षापूर्वी आले, अरे पण बाबा तू मालवणात कसा आला, ह्याचं काय उत्तर अजूनपर्यंत सापडत नाहीये। ते येईल चौकशीमध्ये काही ना काहीतरी बाहेर, पण 3 भावंड आहेत। तुम्हाला आधार कार्ड कोणी दिले, कुठल्या ॲड्रेसच्या जीवावर मिळाले, कुठल्या डॉक्युमेंटच्या जीवावर तुम्ही राहताय, कुठल्या डॉक्युमेंटच्या जीवावर तुम्ही व्यवसाय करताय, ह्याच्या खोलात जाऊन मी SP साहेबांना विनंती केली आहे। सभागृहात तर मी हा विषय काढणारच आहे, पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे नागरिक म्हणून आपल्या समोर मी ठेवत आहे। ह्याचं पुढे काय होतं, आज एक स्ट्रक्चर आम्ही पाडलं, त्यांची जिथे ते सगळं करायचे ते आम्ही सगळं उद्ध्वस्त केलं। 24 तासाच्या आत मला कळलं, 24 तासाच्या आत मी ते प्रशासनाशी बोललो, प्रशासनाने त्याच्यावरती चोख कारवाई केली, पाडून टाकलं, उद्ध्वस्त केलं। त्याबद्दल प्रशासनाचं, पोलीस प्रशासनाचं आणि नगर परिषदेचं मी अभिनंदन करतो। पण फक्त एक स्ट्रक्चर, 2 स्ट्रक्चर, 3 स्ट्रक्चर पाडून होणार नाही, आपल्याला हे नेक्सस तोडावं लागेल आणि त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी, पोलीस, नागरिक हे सगळे एकत्र मिळून आपल्याला ह्यांचं हे रॅकेट उद्ध्वस्त केलं पाहिजे। यासाठीच मी आपल्या समोर